अंजनगाव सुरजी तालुक्यातील दर्शन वैभव पळसकर या चिमुरड्याला त्याचे सावत्र बाप आकाश साहेबराव कानेरकर राहणार हिरापूर तालुका अंजनगाव सुरजी यांना निर्घृणपणे हत्या करून संपवलं आणि त्याला या जघन्य कामात गौरव वसंतराव गायगोले राहणार हिरापूर तालुका अंजनगाव या मित्राने मदत केल्यानं अकोट जिल्हा पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। तर 9 वर्षीय चिमुरड्याची हत्या झाल्यानं संपूर्ण तालुक्यात क्रूर कर्म सावत्र बापाविषयी रोष व्यक्त केला जात आहे। सदर गुन्ह्याचे तार अंजनगाव सुरजी तालुक्याशी जरी जुळले असले तरी दर्शनची आईने अकोट येथून तो हरवल्याची तक्रार दाखल केली असताना अकोट पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले। अंजनगाव सुरजी तालुक्यातील हिरापूर येथील रहिवासी आकाश कानेकर याचे अकोट तालुक्यातील परित्यक्त्या महिलेशी लग्न झाले। महिलेला पूर्वीचे पतीपासून 9 वर्षे दर्शन हा मुलगा असल्यानं महिला हिरापूर येथे लग्न झाल्यावर नांदायास आली। मुलाला तिचे माहेर येथे शिक्षणाकरता ठेवून घेतलं, परंतु शाळेत शिकणारा मुलगा सकाळपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या आईनं अकोट शहर पोलीस ठाण्यात दिली होती। बेपत्ता प्रकरणात तक्रार नोंदवत असताना मारेकरी असलेला मुलाचा सावत्र बाप आईसोबत पोलीस स्टेशनला सोबतच होता। काल रात्री 8:30 वाजताच्या सुमारास एक महिला अकोट शहर पोलीस स्टेशनला येऊन तशी तक्रार दिली की तिच्या 9 वर्षाचा मुलगा जे आहे ते मिसिंग झालेला आहे। ही माहिती मिळतानाच अकोट शहर पोलीस स्टेशनची टीम त्याच्यात त्यांचे अधिकारी अंमलदार आणि त्यांचे नेतृत्व करणारे आपले ठाणेदार अकोट शहरचे त्यांनी त्याचे शोध लावण्याचे काम चालू केलं। आता काही दिवस अगोदरच माननीय मुख्यमंत्री साहेबांचे हस्तेनी जे इनॉग्रेट झालेला आपला सीसीटीव्ही सिस्टम आहे त्याचे तांत्रिक वापर करून आपल्याला असं कळालं, आपल्याला एक व्हिडिओ मिळाली ज्याच्यात तोच संशयित 9 वर्षाचे मुलगा जे मिसिंग झालेला आहे तो एक बाईकवर बसून 2 पुरुषांसाठी जाताना दिसते। आता जेव्हा आपण त्या व्हिडिओला अगदी जवळपास बघितला तर आपल्याला असं समजलं की ते जे 2 पुरुष आहे ज्याच्यासोबत ते जाताना दिसते त्यांच्यापैकी एक पुरुष त्याच महिलासोबत पोलीस स्टेशनला आला होता। तेव्हा आम्हाला हे बात पहिल्यांदा समजली की हे जे पुरुष आहे ती महिलाचा पहिला नवरा नाहीये, दुसरा किंवा तिसरा नवरा आहे आणि तो ह्या मुलगीच्या सावत्र वडील होता। जसंच आम्हाला ही माहिती समजली की तेच यांना घेऊन गेलेलं आहे, आम्हाला म्हणजे आपले अनुभवी पोलीस अधिकारी असल्याने आपल्याला समजून जाते की ह्याच्यात काही ना काही मोठं प्रकरण असण्याची शक्यता असते। तेव्हा मी सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल झालो रात्री 12 वाजताच्या सुमारास आणि तेव्हापासून ह्या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून मी स्वतःहून घेतला। त्याच्यानंतर मागचे आपण सर्व बघतच आहे, आपण इथे जे पहाडी टप्पा आहे अकोट आणि अमरावतीचे बॉर्डरवर शहानूर सँक्च्युरी जे आहे ते इथून जवळपास 10 ते 12 किलोमीटर असेल, जे मोठे मेळघाट टायगर रिझर्वचा एक भाग आहे। त्या टप्प्यामध्येच आपल्याला हे जे आरोपी आहेत ते जे संशयित इसम जे आरोपी आहे ते म्हणत होते की त्यांनी कुठेतरी जे मुलं आहे त्याचे इस्माला त्याची बॉडीला इथे कुठेतरी टाकलेलं आहे। तर मागचे 10 तास पासून सातत्याने अकोट उपविभागचे जे आपले पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहेत ते अकोट ग्रामीणचे असो किंवा अकोट शहरचे असो त्यांनी परिश्रम घेऊन ते बॉडीला फायनली शोधला आहे आणि त्या बॉडीला आपण शोधून त्याला पीएम आणि इन्क्वेस्ट आणि इतर कार्यवाहीसाठी पुढे अकोटला पाठवलेलं आहे। हे अत्यंत दुःखदायक घटना आहे, परंतु ह्याच्यात अकोट आपले पोलीस टीमनी जे परिश्रम घेतलेला आहे त्याच्या मागे एकच कारण आहे की आम्हाला सर्वांना त्या 9 वर्षाच्या मुलासाठी इन्साफ पाहिजे आणि आम्हाला ते न्याय पाहिजे। आपली हाच धारणा राहते, आपला हाच हेतू राहते की आपण लवकरात लवकर 10 ते 12 पुढचे 1 किंवा 2 आज किंवा उद्या जास्तीत जास्त करून आपण ह्याची चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न करू। आतापर्यंत आपण जे काही कारवाई केलेली आहे ते नवीन जे कायदा आहे BNSS ज्याच्यातले भरपूर काही स्ट्रिक्ट प्रिकॉशन्स दिलेले आहे। प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या एक ई-साक्ष्य म्हणून ऍप दिलेला आहे, वेगवेगळे प्रोसिजर्स दिलेले आहे। आतापर्यंत जे काही आपण केलेलं आहे ते सर्व त्या प्रोसिजर्सला मनात धरूनच केलेलं आहे आणि आमची अशी आशा आहे की पुढे सुद्धा आपल्याला ह्या केसमध्ये चांगले रिझल्ट दिसण्याला भेटणार आहेत। अकोट पोलिसांकडून बेपत्ता दर्शनचा शोध सुरू असताना शहरात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेजच्या तपासणीत हा सावत्र बाप एका व्यक्तीसोबत या मुलाला दुचाकीवर बसवून घेत जात असताना दिसून आल्यानं पोलिसांना सावत्र बापावर संशय बळावला। त्यामुळे पोलिसांनी सावत्र बाप असलेल्या आकाशची कसून चौकशी केली असता त्यानं सावत्र मुलाला मारून त्याचे प्रेत जंगलात फेकून दिल्याचं पोलिसांना सांगितलं। मारेकरी अंजनगाव सुरजी येथील असल्यानं त्यांनी मुलाची विल्हेवाट अंजनगाव सुरजी तालुक्यात लावल्याचं सांगितल्यावर पोलिसांनी अकोट तालुक्यातील अंजनगाव तालुक्याच्या सीमेवरील खिरकोंड व मार्डी येथील आदिवासी गावकऱ्यांची मदत घेत रात्रभर शोध मोहीम राबवली असता चिमुकल्या दर्शनचा मृतदेह निर्गुणपणे खून करून पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सातपुड्याच्या जंगलातील अंतर्भागात अंजनगाव सुरजी तालुक्यातील मारेकरांच्या गावाजवळ चिंचोना शेत शिवारातील गोमुख जवळ आढळून आला। सदर गुन्ह्याची नोंद अकोट पोलीस ठाणे येथे दाखल असल्यानं पोलिसांनी आकाश कानेरकर
व गौरव गायगोले यांना ताब्यात घेतलं. जन्मदाय न्यूज करता सचिन पाटील अब्रुक यांची रिपोर्ट, अंजनगाव सुरजी.